दरम्यान आमदारांच्या मनात काय आहे हे माहिती नाही, पण परिवर्तन होत आहे अशी सूचक प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी दिली आहे। तर दुसरीकडे आता आमचं खासदारांचं टार्गेट पूर्ण झालंय, आता आमदार अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता आमदार देखील फुटणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। त्या पार्टीने किंवा तीन पार्ट्यांनी किंवा बाकीच्या पार्ट्यांनी ज्या वेळेला मीटिंग लावतात त्यावेळेला सर्व पार्टीचे आमदार असतील खासदार असतील ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला त्यांनी कंपल्सरी जायला पाहिजे। आता त्या आमदारांच्या मनामध्ये काय आहे हे मी नाही सांगू शकत। ते कोणत्या उद्दिष्टाने, कामाच्या उद्दिष्टाने गेलेत की आणखीन काही उद्दिष्टाने गेले, कारण तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होतंय आणि त्यामागे कोणाचं काय परिवर्तन होत असताना त्यांचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना आता कळलं पाहिजे। आगामी काळात आमदारांचंही परिवर्तन होणार आहे ठाकरे गटाची अशी चर्चा आहे। खासदारांनी परिवर्तन केलं विकासासाठी, आता आमदार हे विकासासाठी येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। असं चित्र दिसतंय मला असं वाटतं की 6 खासदारांपैकी 6व्या खासदाराबद्दल जे आपण बोलताय, खासदार साहेबांबद्दल, त्यांच्यासाठी कोणी शिष्टाई केली, कशासाठी केली, का केली, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मी पुन्हा पुन्हा सांगतो की सर्वमान्य आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलेलं आहे। त्यांनी केलेलं मुख्यमंत्री असतानाचं काम आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांना देत असलेली साथ, याच्यामुळं त्यांच्याबद्दल प्रचंड जनतेला आकर्षण आहे, तसंच लोकप्रतिनिधींना आकर्षण आहे आणि म्हणून आता खासदारांचा टप्पा संपलेला आहे। भविष्यामध्ये आता तुम्ही जे म्हणताय की महाविकास आघाडीचे आमदार गैरहजर राहत आहेत, तर ते का राहत आहेत याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून